नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शिवडी स्टेशन या ठिकाणी इकडे जे भट्टी वडापाव, जे चुलीवरचा वडापाव, जे त्याला चुलीवरती बनवलं त्या वडापावला चुलीवरती सगळे जे पदार्थ चुलीवरती बनवलं जातं. इकडे जे सगळे विठ्ठल वडापाव करून इकडे फेमस आहे, चुलीवरचा भट्टी वडापाव करून बोलतात. या साईडला बघू जो पाठीमागं आहे इकडं कसं सगळं ते काम पूर्ण चुलीवर येतं. इकडलं आपण थोडीशी माहिती घेऊया कसं बनवतात, काय कसं. चला, ते इथं विठ्ठल वडेवाला ते जे फेमस आहे दुकान इकडं या ठिकाणी तुम्हाला बघू शकता. ते पूर्ण शिवडी स्टेशनपासून 5 मिनिटाच्या दूरीवर या साईडला शिवडी स्टेशन आहे. शिवडी आता आपण पुन्हा बघूया त्या वड्याची कशी प्रतिक्रिया काढायची, तसेच पूर्ण वडे कसे काढले जातात. त्या लाईनीचे कसे वडे त्या केले जातात. इकडं तिथे वडे कसे लाईनीचे फ्रंट केले जातात. ते पूर्ण वडे बघू शकता तुम्ही, लाईनीतच आहेत पूर्ण. तिथे पुढे चुलीवर तयार केलं जातं. पुन्हा ते पूर्ण काम चुलीवरतीच होतं आहे. पूर्ण टोटली काम चुलीवरती होतं. कसे तळाले वडे पूर्ण लाईनीत. पुन्हा असं लाईनीत इथून वडे घेऊन त्यातून पुन्हा असं एक चांगल्या फ्राय केलं तर हे वडा फक्त चुलीवरती बनवतात. मी तंदुरी वडा बनवतात, इकडे वडा बनवतात, पण हे चुलीवरचा वडापाव आहे तुम्हाला इथला फेमस आणि प्रसिद्ध वडापाव. कसे करता गेले तर दुसरीकडे पूर्ण वडे कसे तयार होत यायला लागले. तर लाईनीचं पूर्ण वडे तयार व्हायला लागले. पूर्ण कसे वडे तयार करतात पूर्ण चुलीवरही कसं पूर्ण बनवलं जातं. पूर्ण सेटअप दिवसभर चालूच राहते. वडे तर फ्राय व्हायला लागले पूर्ण तेलामध्ये बघू शकतात. वडे तयार झाले पुन्हा खाली पूर्ण चुलीवरती बघू शकतात. हा चुलीवरचा वडापाव आहे फेमस. तिथं लाईनीतच पूर्ण बघू शकतात. दादा हिची कशी सुरुवात कशी केली याची, कधीपासून केली हे वडापावची सुरुवात कशी केली? हां, हे कधीपासून आहे दुकान लावलेलं आहे इथं? 40 वर्ष. म्हणजे 40 होते म्हणजे हे सगळं चुलीवरती बनवलं जातं का? हां, इथं चुलीवरती फक्त पूर्ण चुलीवरती तुम्हाला वडेपाव बनवले जातात. इकडे वडे तयार केले जातात. त्या लाईनीतच पूर्ण तुम्ही कसं किती जातं. इकडे पूर्ण वडे बघू चुलीवरती कशी फ्राय केले जातात. पूर्ण तिथे मिरच्या वगैरे केल्या जातात. सगळीकडं काम पूर्ण चुलीवरती केलं जातं. पूर्ण लाईनीचं तिकडं कशा मिरच्या तळल्या जात आहेत. तिथं लाईनीत हा चुलीवरचा फेमस इकडला वडापाव आहे. चुलीवरचा फेमस वडापाव. इथं कशी मिरची बघू शकता, कसं सगळं तेला कसं तळलं जातं. आणि वडे बिडे सगळे चुलीवरती बनवले जातात. चुलीवरचा हा वडापाव आहे. तुम्ही भट्टी वडापाव खाल्ला असेल, आधी वडेपाव खाल्ले असेल, तुम्ही तंदुरी वडापाव खाल्ले असेल, पण हा चुलीवरचा वडापाव आहे. इथे पुन्हा चुलीवरचा वडापाव आहे. लाईनीत बनवला जातो. कसे तयार केले जाते तर लाईनीतच पूर्ण गोष्टी. मामा एका बघा किती काय काय टाकलं आहे त्याच्यामध्ये वड्यामध्ये? एक वडा आणि सगळं एक मिरची, एक पाव, असं लाईनी टाकलं जातं पूर्ण सेटअप. मला एका पाव एक वडा सगळं लाईनी टाकले जातं. इथं एकदम असं सेटअप केलं जातं पूर्ण. आणि जर
चुलीवरती तयार केलं जातं कसं विशेष सगळं चुलीवरचा इकडला फेमस आणि प्रसिद्ध वडापाव आहे. तुम्हाला जे त्या स्टेशनपासून 5 ते 10 मिनटापासून लागते. हे तुम्हाला या वड्यामध्ये एक डाळ वडा भेटणार, त्याचा वडा भेटणार आणि एक मिरची भेटणार. पुन्हा तिघाचा असं सेटअप असतो, जरा तिन्ही वड्याचं असं सेटअप असतं, पूर्ण लाईनीच असतं. कसं तयार केलं जातं पूर्ण. पूर्ण चुलीवरचा वडापाव आहे, पूर्ण लाईनीचा पूर्ण इकडं बनवला जातो. कसे फ्राय केले जातं बघू शकता तिकडं. मिरची बघू शकता तुम्ही. पुन्हा लाईनीचं बघू शकता वडा बनवला जातो तिकडं पूर्ण लाईनीत. तिथे जसं डाळवळे कसे टाकतात. पूर्ण बहुतेक पूर्ण चुलीवरतीच पूर्ण याचं सामान त्या साहित्य तयार केलं जातं. हा वडापाव पूर्ण चुलीवरती बघू जातात. याच्यावर डाळवळे पण काढले जातात. चुलीवर सगळं बनवलं जातात. त्याच्यात डाळवळे टाकतात. चुलीवरचा फेमस वडापाव इकडला. स्टेशनपासून 5 ते 10 मिनटाचा रस्ता इकडे जाण्यासाठी. मला लाईनीचं पूर्ण सेटअप असं पॅक बिक करून दिलं जातं. दादा मला किती वर्ष झाले बनवतात? पुन्हा लाईनीत असेल पुन्हा लोकांना अजून कळते बाबा तुमचं हे वडापाव कुठं आहे काय आहे. लोकांना अजून पब्लिक इकडे उतरते. पुन्हा बघतो चुलीवरचं कसं वडाचं हे जे डाळवडे तयार केले जातात. आता सगळे पदार्थ तुम्ही चुलीवरती फ्राय करतात दादा? तो विठ्ठल वडेपाव आले जुने इकडलं पुन्हा. आपण पण थोडंसं टेस्ट करूया कसा वडापावची चव आहे काय आहे. तुम्हाला पण आपण व्हिडिओच्यामध्ये सांगून देऊया. पुन्हा कसं इथं पूर्ण सगळे वस्तू तयार केले जातं. पूर्ण कसे सगळं पुन्हा सेटअप दिले जातो. तयार केले जातात पूर्ण. नंतर तू किती वर्ष पूर्ण हा इथं टोटली काम चुलीवर येत होतं. तुम्हाला वडे भजी डाळ वडे सगळे तुम्हाला चुलीवर फ्राय करताना भेटणार. मला पाहिजे जातं खाऊन तरी. काढोळे जे तयार केले सगळे तर पूर्ण डाळवळे तयार केले जातं पूर्ण असं. कशी आहे काय चव आहे पण बघूया. पूर्ण ट्राय वडापाव कशी चव आहे काय टेस्ट आहे पूर्ण बघूया. आणि पुन्हा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवला पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. ते विठ्ठल वाडेवाडा खूप फेमस आहे बघू शकता. इकडं स्टेशनच्या 5 मिनिटाच्या दुरीवर आहे. पण आपण पण घेऊन खाऊन या बघू शकतो. आता मला द्या ना दे मला पण जरा. इथं कसं दिलं तर बघतो. एक मिरची एक डाळ वडा असं पूर्ण लाईनीचं तिन्ही सेटअप दिलं जातं. त्याची वडापावची टेस्ट पण लय भारी वाटली. एक नंबर जी टेस्ट आहे वडापावची. तुम्हाला जेव्हा खायचं लवकर तुम्ही व्हिजिट करा. असे व्हिडिओ शेअर करा. 24 टाईम पूर्ण एक नंबर वडा आहे इकडं. वडापावचे चव पण एक नंबर आहे इकडं. तुम्हाला पाहिजे असेल इकडं ते होतं. तुम्ही अनेक वडापाव खाल्ले असेल
तर हा चुलीवरचा वडापाव आहे. हा जो चुलीवरचा तयार केला जातो